एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर शहरातील आंबेडकर नगर भागातही या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर घरातच तथागत गौतम बुद्धांची जयंती बुद्ध वंदना करून साजरी करण्यात आली। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपापल्या घरातच बौद्ध पौर्णिमा साजरी केली। गुरुवार दिनांक 7 मे रोजी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2564व्या जयंतीनिमित्त बौद्ध अनुयायांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कोणतेच उपक्रम न राबवता आपल्या घरातच बौद्ध वंदना करून बौद्ध पौर्णिमा अर्थात तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती साजरी केली। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे, दया, क्षमा, शांतीचे शिकवण देणारे विश्ववंदनीय महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती घरातच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। भगवा बुद्ध भगवंतम अभिवादेमि बुद्धं नमामि। स्वखातो भगवा धम्मो धम्मं नमस्सामि धम्मं नमामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संगं नमामि। तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्व सिन्नर शहरातील सर्व बहुजन समाजाला आज बुद्ध पौर्णिमा तथागत गौतम बुद्धाचा जन्मदिवस म्हणून बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते। ती बुद्ध पौर्णिमा 2564वी बुद्ध पौर्णिमा सुमारे 2500 वर्षापूर्वी तथागताचा जन्म लिंबुनी येथे झाला होता आणि जगात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आम्ही जाधव कुटुंबियांनी सर्वांनी घरी राहून एकदम म्हणजे सर्वांनी घरी जयंती साजरी करण्याचा ठरवलं होतं आणि आज आम्ही इथे जयंती साजरी करत आहे। पुनश्च एकदा मी सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या, तिला वैशाखी पौर्णिमा असे म्हणतात, त्या बौद्ध धर्मामध्ये त्या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। या दिवशी तथागताचे महापरिनिर्वाण दिन सुद्धा झाले होते आणि या दिवशी तथागताला ज्ञानप्राप्ती वगैरे अशी भरपूर काही गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की सर्वांनी घरात जयंती साजरी करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची पण काळजी घ्या। आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त सिन्नरकरांना मनपूर्वक आभार मानते। आज आम्ही जाधव परिवाराने बौद्ध पौर्णिमेनिमित्त घरात छोटासा कार्यक्रम केला आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रभावानुसार आम्ही हा छोटासा परिवारामध्ये सहभाग केला आणि तुम्हाला पण आश्वासन देतो की जास्त गर्दी न करता छोटासा कार्यक्रम करून बौद्ध पौर्णिमा साजरी करावी।